नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड हॅक्स जी आपली रोजची अवघड कामे सोपी करण्यात मदत करतात। चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आणि याची आपली पहिली टिप आहे या कॅसरोल विषयी। तर पहा, बराच वेळ होतं असं की तयार झालेल्या भाज्या किंवा इतर पदार्थ गरम राहावे म्हणून आपण अशा कॅसरोलमध्ये ते ठेवतो। पदार्थ संपल्यानंतर कॅसरोल तर आपण स्वच्छ करतोच, परंतु तरी सुद्धा त्या पदार्थाचा बराच वेळ मसाल्याचा एक वास या कॅसरोलमध्ये राहतो आणि तो जर आपण व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर त्याची दुर्गंधी या कॅसरोलला ही दुर्गंधी अशीच बरेच दिवस राहते। तर अशा प्रकारे यामध्ये असलेली कुठलीही दुर्गंधी किंवा एक प्रकारचा स्ट्रॉंग असा वास दूर करण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे मॅच बॉक्स। त्यामधली एक काडी घ्यायची आणि ती अशी या कॅसरोलमध्ये पेटवायची। काही सेकंद ती अशीच पेटवल्यानंतर ती विझवायची आणि या कॅसरोलमध्ये टाकून लगेचच याचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे। ही मॅच स्टिक जी आपण पेटून या कॅसरोलमध्ये ठेवलेली आहे त्याचा जो तयार धूर आहे, या धुरामुळे कॅसरोलमध्ये जी दुर्गंधी आहे किंवा खूप जुनाट असा जो स्ट्रॉंग वास असतो तो दूर करण्यास मॅच स्टिकचा खूपच उपयोग होतो। एक 10 ते 15 मिनिटांनंतर ही मॅच स्टिक जी आपण पेटून यामध्ये टाकली होती ती आपल्याला बाहेर काढायची आणि यानंतर सगळ्यात शेवटी कॅसरोल पुन्हा एकदा स्वच्छ करून तुम्ही इतर पदार्थ ठेवण्यासाठी वापरू शकता। आपली पुढची टिप आहे सेलोटेप विषयी। सगळ्यात जास्त अशा ज्या ट्रान्सपरंट सेलोटेप असतात त्या जर एखादी वस्तू चिटकवण्यासाठी आपण याचं जे सुरुवातीचं पॉइंट आहे ते शोधायला गेलो तर तो कधीच लवकर आपल्याला सापडत नाही। तो ट्रान्सपरंट असल्यामुळे शोधण्यात सुद्धा आपला बराच वेळ जातो। या सेलोटेपचं जे टोक आहे ते पटकन सापडावं यासाठी एक भन्नाट ट्रिक आपण पाहणार आहोत। तर पहा, इथे मी घेतलेली आहे एक पेन्सिल आणि जशी आपण एखाद्या वहीवरती एक रेख ओढतो अगदी त्याप्रमाणे या सेलोटेपवरती सुद्धा आपल्याला अगदी फास्ट अशी पेन्सिलनी लाईन ड्रॉ करत जायची आहे। आता जिथे या सेलोटेपचं टोक असेल तिथे तुम्ही पाहाल पेन्सिल अडकते आणि काळपटपणा या पेन्सिलचा तिथे आपल्याला लगेच दिसून येतो, जसा की या सेलोटेपवरती तुम्हाला दिसतोय। म्हणजेच तिथे या सेलोटेपचं स्टार्टिंग पॉइंट असतो। आता यातून ही सेलोटेप काढणं आपल्याला अगदी सोपं जाईल। आहे की नाही अगदी मजेशीर अशी ही ट्रिक। आता जेवढी सेलोटेप तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही कात्रीने कट करून घ्या आणि नेक्स्ट टाइम पुन्हा असा सेलोटेपचं टोक शोधायला खूप वेळ लागू नये यासाठी कट केल्यानंतर थोडंसं याचं टोक असं दुमडून पुन्हा ते चिटकून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला हे खूप शोधावं लागणार नाही। तर सेलोटेपची आणि पेन्सिलची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आपली पुढची ट्रिक आहे नॉनस्टिक पॅन किंवा तवा क्लीन करण्याविषयी। तर पहा, रोजच्या रोज वापरानंतर सुद्धा बरेचसे असे नॉनस्टिक पॅन किंवा तवे अगदीच काळपट होऊन जातात। हे जर रेग्युलर स्वच्छ केले नाही तर त्यावरती एक प्रकारचा असा एक काळपट थर जमा होतो आणि तोच रोजच्या पदार्थामधून आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते, जे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते। आणि म्हणूनच असा अगदी थर जमा झालेला खूप काळपट असा तवा किंवा नॉनस्टिक पॅन स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा जो नॉनस्टिक पॅन आहे तो मी गॅसवरती चांगला गरम केलाय। सगळ्यात आधी आंघोळीचा जो साबण असतो तो आपल्याला घ्यायचा आहे। शिल्लक असलेला एखादा तुकडा जरी असेल तरी तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तो एखाद्या किसणीने आपल्याला असा किसून घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचा आंघोळीचा साबण तुम्ही इथे वापरू शकता। तो थोडा किसून घेतलाय म्हणजे तो पटकन विरघळेल। साबण आणि त्याबरोबरच आपल्याला इथे मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी। एक अर्धा ग्लास पाणी मी या नॉनस्टिक पॅनवरती ओतून घेतलंय। यासोबतच खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा सुद्धा एक चमचाभर आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे। बेकिंग सोडा त्यासोबतच थोडंसं विनेगर किंवा लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे। हे सर्व साहित्य असंच आपल्याला कमीत कमी 5 मिनिटांसाठी या नॉनस्टिक पॅनमध्ये उकळून घ्यायचं आहे। याने या नॉनस्टिक पॅनवरती जी अगदी जाडसर अशी काळपट लेअर तयार झालेली आहे, एक प्रकारचा थर जमा झालेला आहे, तो लूज होण्यास खूपच मदत होते। आणि म्हणूनच हे पाणी जे आहे किंवा हे तयार जे सोल्युशन आहे ते या नॉनस्टिक पॅनमध्ये चांगलं उकळून घ्यायचं आहे। उकळत असताना एखाद्या वुडन स्पॅच्युलाने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने हे असं मिक्स करत या नॉनस्टिक पॅनच्या साईडला जो थर आहे तो सुद्धा आपल्याला हलक्या हाताने सेपरेट करत जायचा आहे। तुमचा पॅन जर नॉनस्टिक असेल तर इथे तुम्ही वुडन स्पॅच्युला म्हणजे लाकडी चमच्याचाच वापर करा। इथे मी हा स्टीलचा चमचा वापरलाय, परंतु तो अगदी हलक्या हाताने मी या नॉनस्टिक पॅनवरती फिरवतीये,
बेस्ट वे तुम्ही इथे लाकडी चमचाही वापरू शकता, त्यामुळे नॉनस्टिक पॅन तुमचा खराब होणार नाही। तर पहा, अगदी 5 मिनिटं हे सोल्युशन उकळत असतानाच अशा प्रकारे या पॅनवरती हा चमचासुद्धा मी फिरवत गेली आहे, म्हणजे जो जाडसर थर आहे तो या पॅनपासून सेपरेट होईल। तर अगदी 5च मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही पाहता यावरती जे काही लिक्विड आपण टाकलेलं होतं ते सगळं या तव्यावरती छान ॲब्झॉर्ब झालंय आणि त्यामुळे यावरती जो काळपट असा थर जमा झाला होता तो सहज या पॅनपासून सेपरेट झालाय, जो या चमच्यावरती तुम्हाला अगदी सहज दिसतही असेल। तर इथे तुम्ही पाहिलं या सोल्युशनच्या मदतीने आणि या चमच्याच्या मदतीने अगदी हलक्या हाताने या नॉनस्टिक पॅनवरती जो अगदी काळपट असा थर होता तो सहज सेपरेट झालाय। सगळ्यात शेवटी आता हा नॉनस्टिक पॅन आपल्याला स्वच्छ थोडासा घासून तो धुवून घ्यायचा आहे। स्वच्छ धुतल्यानंतर आता हा नॉनस्टिक पॅन तुम्ही पाहू शकता, यावरती अगदी काळपट अशी लेयर जमा झाली होती, या प्रोसेसने ती अगदी स्वच्छ झालेली आहे। बराच वेळ जर तुमचे नॉनस्टिक पॅन किंवा तवे जुने असतील, त्यावरती अगदी जाडसर असा थर जमा झाला असेल तर फक्त एकदाच ही मेथड करून त्यावरचे डाग निघणार नाही, 2 ते 3 वेळा ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करावी लागेल, त्यानंतर तुमचा नॉनस्टिक पॅन अगदी छान स्वच्छ होऊ शकतो। तर लोखंडी तवे, नॉनस्टिक पॅन स्वच्छ करण्यासाठी साबणाचा हा असा उपयोग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे या मिक्सरविषयी। बऱ्याच वेळ आपण पाहतो की मिक्सरवरती काही मिनिटांसाठी जर एखादा पदार्थ, मसाले किंवा एखादा बॅटर बारीक करत असताना मिक्सर जर गरम झाला तर तो ऑटोमॅटिक बंद पडतो, पुन्हा तो काही चालू होत नाही। मग अशा वेळेस हा मिक्सर बंद पडला म्हणून आपण तो सरळ रिपेअरिंगला नेतो, परंतु हा मिक्सर जर बंद पडला असेल तर रिपेअरिंगला नेण्यापूर्वी एक घरगुती असा उपाय तुम्ही इथे करू शकता। तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीही असेल, तर मिक्सर जर कधी बंद पडला तर तो पुन्हा चालू व्हावा यासाठी मिक्सरच्या खाली एक रेड असं बटन दिलेलं असतं। तर हे बटन आपण थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं आहे। मिक्सरला जर खूप लोड आलेला असेल, मिक्सर गरम झालेला असेल तर एकदा हे बटन प्रेस करा, थोड्या वेळ हा मिक्सर असाच थंड होऊ द्या, तर तुम्ही पाहाल तुमचा मिक्सर पुन्हा सुरू होण्यास नक्कीच मदत होईल। सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील। तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे। सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका।